तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की सी पेअर्स ज्यावेळी 6-8 महिने शिपवर असतात त्यावेळी त्यांनी कपडे कुठे धुतात? तर चला दाखवतो आज मी तुम्हाला कपडे कुठे धुतली जातात. त्यासाठी पहिला हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की अशा पद्धतीने आम्ही शिपवर कपडे धुत असेल, पण ते बिलकुल चुकीचं आहे. पण हे तेवढंच खरं आहे की काही दशकांपूर्वी अशा टाईपची प्रॅक्टिस शिपवर केली जायची, जेणेकरून तुमच्या त्या कपड्यांना रस्सीला बांधून समुद्रामध्ये फेकलं जायचं आणि समुद्रांच्या लाटांनी किंवा त्या खाऱ्या पाण्याने कपडे धुतली जायची चांगली. पण काही फाटण्याची शक्यता असायची आणि काही वॉटर पोल्युशन कपड्याला लागलेल्या तेलामुळे व्हायचं, त्यामुळं ही प्रॅक्टिस कम्प्लीट बंद केलेली आहे. पण सध्याच्या कमर्शियल शिप्सवर किंवा कोणत्याही शिप्सवर जर तुम्ही गेला तर लॉन्ड्री रूम्स अवेलेबल असतात जिथे तुम्ही कपडे धुवू शकताय. तर चला दाखवतो मी तुम्हाला आमच्या शिपची लॉन्ड्री रूम. आत्ता आपण एंटर करत आहे ती आहे क्रू लॉन्ड्री रूम, जिथं बघू शकता तुम्ही मस्त असं बेसिन दिलेलं आहे हात किंवा फिल्टर्स वगैरे ते धुण्यासाठी. आणि त्याच्या बाजूला 2 वॉशिंग मशीन आहेत, एक क्लीन क्लोथसाठी आणि एक बॉयलर सूटसाठी, म्हणजे आमचे वर्किंग क्लोथ्स. आणि त्याच्या बाजूला बरोबर 2 ड्राईंग मशीन आहेत, एक क्लीन क्लोथसाठी आणि एक बॉयलर सूटसाठी, हे जे बघू शकताय तुम्ही. आणि अशा प्रकारे आमची छोटीशी अशी ही क्रू लॉन्ड्री रूम आहे. बरं चला जाऊया आपण आता शिपच्या लॉन्ड्रीकडे. बरं जाता जाता माझ्या केबिनचा व्हिडिओ बघितला नसाल तर बघून घ्या बरं का, कारण खूप जणांच्या कमेंट्स आणि लाईक्स आल्यात. आणि आत्ता आपण एंटर करणार आहे ती आहे आमच्या शिपची लॉन्ड्री रूम, जिथे भले मोठे वॉशिंग मशीन्स आणि ड्राईंग रूम्स आहेत, जे ब्लँकेट, बेडशीट्स, पिलो कव्हरसाठी वापरले जातात. हे पहिले 2 जे आहेत हे आहेत मोठे हेवी ड्युटीचे वॉशिंग मशीन, आणि त्याच्या बाजूला बरोबर एक जे आहे हे आहे ड्राईंग मशीन, म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुमचे बेडशीट किंवा कपडे वाळवली जातात. हे बघू शकता खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्याच्याबरोबर बाजूला एक छोटासा टेबल दिलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही तुमची कपडे किंवा तुमचा युनिफॉर्म वगैरे ते इस्त्री करू शकताय. आणि एक इस्त्री देखील आहे, बघू शकताय तुम्ही, एकदम लाईट वेट. आणि त्यानंतर आपण एंटर करणार आहे आमच्या शिपच्या ड्राईंग रूममध्ये. ज्यांना आपली कपडे ड्राईंग मशीनमध्ये वाळवायला आवडत नाही त्यांनी इथं त्यांचे कपडे वाळवू शकताय. इथे एक हीटर इन्स्टॉल केलेलं आहे जे रूम गरम करण्यासाठी मदत करतं. आणि आत्ता आपण एंटर करणार आहे ती आहे आमच्या ऑफिसर्सची लॉन्ड्री रूम. असं जरासं पळत जायचं एलिव्हे मधून, जरासं लेफ्ट जरासं राईट घेतला की आमची ऑफिसर्सची लॉन्ड्री रूम आलेली आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही सिंपल आणि स्वीट क्रू लॉन्ड्री सारखीच आहे, फक्त इथे एक तुम्हाला इस्त्री करण्यासाठी टेबल दिलेला आहे आणि एक इस्त्री दिलेली आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न पडेल की बाबा एवढं सगळं धुण्यासाठी डिटर्जंट आणि लिक्विड कोण देणार? तर मित्रांनो, सगळं तुम्हाला शिपवर फ्रीमध्ये मिळते, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त कपडे धुवायचे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला परत भेटू अशाच ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.